Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुंबई ठाण्यासह उपनगरांमध्ये पावसाचा हाहाकार. कल्याण, नवी मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलं. हवामान विभागाकडून पुढील काही तासांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. मुंबई पश्चिम उपनगरातही पावसाचा जोर वाढला. अंधेरीच्या विरा देसाई परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. विरारमधील विवा कॉलेज परिसरही जलमय. नालासोपारा, तुळींज, स्टेशन रोड आणि बस डेपो परिसरही पाण्याखाली. गुडघाभर पाण्यातून नागरिकांची कसरत. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर. अनेक रस्ते पाण्याखाली. मनोर बाजारपेठेमधील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी साचलं. वाहतूक ठप्प. पावसामुळे तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा खोळंबली. मध्य हार्बरसह पश्चिम रेल्वे विस्कळीत. लोकल 10 ते 12 मिनिटं उशिरानं. नोकरदार वर्गाची तारांबळ. रस्ते वाहतूक सध्या सुरळीत. मुंबई पुण्यामध्ये झाडांची पडझड सुरूच. दादर फुल मार्केटमध्ये भलं मोठं झाड कोसळलं. पुण्याच्या सेनापती बापट रोडवर ही झाड कोसळून वाहनाचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. ठाणे, नवी मुंबईसह पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर. पावसाच्या रेड अलर्टनंतर जिल्हा प्रशासनाचा निर्णय. शिक्षण विभागाकडून आदेश जारी. दमदार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो. गोसेखुर्द धरणाचे 25 तर हतनूरचे 10 दरवाजे उघडले. रत्नागिरीमधील पानवल धरणही ओव्हरफ्लो. प्रशासन अलर्ट. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली. अशक्तपणा आणि व्हायरल ताप आल्यानं खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंकडून रामरक्षा आंदोलनाची घोषणा. दादरच्या हनुमान मंदिरात उद्धव ठाकरे उद्या महाआरती करणार. रामरक्षा हनुमान चालीसा पठण करत राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करणार. राज्यात 4 ठिकाणी एफडीएची धडक कारवाई. जालन्यामध्ये 250 क्विंटल अवैध धान्य साठा जप्त. नाशिक आणि वाशिममध्ये नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित. तर पीईएस इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये अळ्या झुरळा आढळल्यानं कारवाई. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.